Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 9 of Mathematical Logic and we are solving previous year questions. तर आज आपण इथे 3 क्वेश्चन घेणार आहोत. हे तिन्ही क्वेश्चन महाराष्ट्र सीईटी मध्ये विचारण्यात आलेले होते. तर जो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे तो महाराष्ट्र सीईटी 2019 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर तो आहे द निगेशन ऑफ द स्टेटमेंट सम इक्वेशन्स हॅव रियल रूट्स इज. बघा इथे आपल्याला एक स्टेटमेंट दिलेला आहे, त्याचा आपल्याला इथे निगेशन काढायचं आहे. तर आधी आपण ज्या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन काढायचं आहे ते स्टेटमेंट आधी लिहून घेऊया. तर बघा आपलं स्टेटमेंट आहे सम इक्वेशन्स हॅव रियल रूट्स. बघा हे आहे आपलं स्टेटमेंट क्वेश्चन मधलं आणि याचं काढायचं आपल्याला निगेशन. तर बघा निगेशन काढताना अशा प्रकारच्या सेंटेन्स मध्ये जेव्हा कधी आपल्याला सम दिसेल त्या समचं निगेशन हे ऑल येत असते. ओके, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की सम मधले जर स्टेटमेंट आले आणि त्याचं निगेशन काढायचं असेल तर तुम्हाला सम ऐवजी ऑल लिहावं लागेल निगेशन मध्ये. तर बघा पुढे येणार ऑल इक्वेशन्स. आता इथे आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करावं लागेल. निगेटिव्ह सेंटेन्स करण्यासाठी हॅव साठी आपल्याला नॉट वापरावं लागेल. म्हणजे इथे होणार डू नॉट हॅव रियल रूट्स. ओके, म्हणजे आपला फायनल निगेटिव्ह स्टेटमेंट आहे ऑल इक्वेशन्स डू नॉट हॅव रियल रूट्स. आणि हे स्टेटमेंट आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर ए मध्ये. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया. तर यानंतर आपला सेकंड क्वेश्चन हा महाराष्ट्र सीईटी 2017 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर तो क्वेश्चन आहे इफ सी डिनोट्स द कॉन्ट्राडिक्शन देन ड्युअल ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट निगेशन पी अँड क्यू और सी इज. बघा आतापर्यंत आपल्याला निगेशन विचारत होते, आता इथे या क्वेश्चन मध्ये ड्युअल विचारण्यात आलेला आहे. ओके, ड्युअल आणि निगेशनचे जे रूल्स आहे ते जवळपास सेम आहे, फक्त त्यात एक डिफरन्स आहे. निगेशन काढताना आपण जर निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याला पॉझिटिव्ह करत असतो आणि जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करतो. पण ड्युअल मध्ये निगेशन चेंज होणार नाही. तर हे आपल्याला ड्युअल साठी लक्षात ठेवावं लागेल. तर बघा आधी आपण ज्याचा आपल्याला ड्युअल काढायचा आहे ते आपण लिहून घेऊया. तर बघा निगेशन पी अँड क्यू और सी हे आहे आपल्याला दिलेलं स्टेटमेंट क्वेश्चन मध्ये. तर याचा आपल्याला काढायचा आहे ड्युअल. बघा ओके, तर ड्युअल करण्यासाठी आताच मी तुम्हाला सांगितलं निगेशन आपल्याला चेंज करायचं नाही आहे. ओके, म्हणजे जे निगेशन पी आहे ते आपल्याला ऍज इट इज निगेशन पीच लिहावं लागेल आणि जे अँड आहे त्याला आपल्याला ऑर करावं लागेल. आणि पहा इथे आपण लिहूया ड्युअल मध्ये अँड कन्वर्ट होईल ऑर मध्ये. ओके, आणि निगेशन चेंज होणार नाही. तर इथे आपल्याला अँड दिसला तर तो आपण ऑर मध्ये कन्वर्ट केला. क्यू ऍज इट इज. आता इथे आहे ऑर म्हणजे इथे येणार अँड आणि इथे आहे सी. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलेलं होतं सी डिनोट्स द कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे फॉल्स स्टेटमेंट आहे असं त्यांनी सांगत आहे. आता फॉल्स स्टेटमेंट म्हणजे ते फॉल्स आहे. आता फॉल्सच्या अपोजिट येणार ट्रूथ आणि ट्रूथ मध्ये असते टॉटोलॉजी. म्हणजे इथे आपल्याला सी ऐवजी इथे घ्यावं लागेल टी आणि इथे आपला टी डिनोट्स टॉटोलॉजी. इथे आपण लिहून घेऊया. बघा टी डिनोट्स टॉटोलॉजी. इथे आपण सी चं कन्वर्ट केलं टी मध्ये. ओके, इन ड्युअल. तर बघा आपल्याला अशा प्रकारे आपला फायनल आन्सर मिळालेला आहे आणि हे आपल्याला दिसत आहे निगेशन पी ऑप्शन नंबर ए मध्ये. निगेशन पी और पी अँड टी. ओके, ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. यानंतर आपण आपल्या फायनल क्वेश्चन कडे वळूया. यानंतर आपला फायनल क्वेश्चन हा महाराष्ट्र सीईटी 2006 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर तो क्वेश्चन आहे निगेशन ऑफ द स्टेटमेंट ए इज रिच बट सी इज. बघा आधी आपण जे आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे ते लिहून घेऊया. आपलं स्टेटमेंट आहे ए इज रिच बट सिली. ओके, बघा इथे आपला सब्जेक्ट हा ए आहे. या ए बद्दल आपल्याला या सेंटेन्स मध्ये इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. त्यांनी म्हणत आहे जो ए आहे तो रिच सुद्धा आहे
आणि तोच ए हा सिली सुद्धा आहे. म्हणजे इथे आपल्याला दोन सेंटेन्स मिळालेले आहेत, ते आपण पी आणि क्यू मध्ये लिहून घेऊया, म्हणजे निगेशन काढण्यासाठी आपल्याला इझी पडेल. बघा, तर पहिलं पी येणार ए इज रिच, हे आपलं असणार पी, आणि क्यू मध्ये असणार ए इज सिली, कारण ए बद्दलच आपल्याला दोन इन्फॉर्मेशन दिलेलं आहे की ए हा रिच सुद्धा आहे आणि ए हा सिली सुद्धा आहे. तर आणि हा जो बट आहे, हा बट हा अँड मध्ये येत असतो, म्हणजे आपल्याला सेंटेन्स दिलेला आहे अशा प्रकारचं पी अँड क्यू. क्यू याचा आपल्याला काढायला सांगितलेलं आहे निगेशन. तर याचं निगेशन, ओके, याचं निगेशन काय येणार? निगेशन पी और निगेशन क्यू, राईट. आता आपण हे सेंटेन्स स्टेटमेंट मध्ये लिहून घेऊया. बघा, निगेशन पी म्हणजे ए इज नॉट रिच, ओके. और आता निगेशन क्यू म्हणजे ए इज नॉट सिली. आता अशा प्रकारचं सेंटेन्स हे ऑप्शन मध्ये दिसत आहे का? ऑप्शन मध्ये आपल्याला दिसत नाही आहे. म्हणजे पण या सेंटेन्सला आपण आणखी एका प्रकारे लिहू शकतो. ए इज नॉट रिच म्हणजे काय आहे? तो रिच नाही आहे, म्हणजे तो पुअर आहे. म्हणजे आपण याला अशा प्रकारे लिहू शकतो, ए इज पुअर, ओके. आता त्याच प्रकारे नॉट सिली, तो मूर्ख नाही आहे, म्हणजे तो कसा आहे? तो हुशार आहे. हुशार आहे म्हणजे तो क्लेवर आहे. म्हणजे आपण अशा प्रकारे लिहू शकतो, ए इज क्लेवर. आता इथे ए आपण पुन्हा लिहिलेला आहे. या सेंटेन्सला आपण एकत्र लिहून घेऊया या प्रकारे, ए इज पुअर और क्लेवर. ज्या प्रकारे आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये या सेंटेन्सला आपण कन्वर्ट केलेला आहे. बघा, ए इज रिच बट सिली, त्या प्रकारे आपण लिहून घेतलेला आहे, ए इज पुअर और क्लेवर. आता बघा, हे स्टेटमेंट आपल्याला ऑप्शन मध्ये दिसते का बघूया. हे आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर बी मध्ये, ए इज पुअर और क्लेवर, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. तुम्ही हे राईट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.